नमस्कार। कोल्हापूरमधील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागल येथे सोमवारी रात्री झालेल्या प्रचार सभेत भलतीच गंमत झाली। खासदार मंडलिक यांच्यासाठी झालेल्या या सभेच्या व्यासपीठावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, उमेदवार मंडलिक तसेच कागलच्या घाटगे घराण्यातील अखिलसिंह घाटगे व त्यांच्या बहीण शौमिका महाडिक प्रमुख उपस्थित होत्या। शौमिका यांच्या भाषणाबद्दल लोकांतही उत्सुकता होती। त्यांनी राजकीय मांडणी केल्यानंतर देशाच्या पंतप्रधान पदावरील नेत्याचा मुद्दा उपस्थित केला। त्या म्हणाल्या, देशाचा पंतप्रधान कसा हवा याचा विचार आपण केला पाहिजे। भाजप सरकार आले तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे नाव समोर आहे। दुसरीकडे काँग्रेस आघाडीकडे या तोडीचा एकही नेता आज नाही। काँग्रेसकडे फार तर राहुल गांधीचे नाव पंतप्रधान पदासाठी असू शकेल, पण मला सांगा, पंतप्रधान म्हणून आपला देश तुम्ही राहुल गांधी यांच्या हातात देणार की नरेंद्र मोदी यांच्या हातात? या प्रश्नानंतर उत्तरासाठी त्या काही क्षण थांबल्या। यानंतर काय घडलं तुम्हीच बघा। उद्या आमचा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे, कोणाच्या हातामध्ये आमच्या भारताचं भविष्य द्यायचं आहे, कोण आमच्या देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवणार आहे, हे त्यांच्याकडून नाव येऊ देत आणि मग आपण विचार करू। आज दोन पर्याय मी तुम्हाला सांगितले। एक राहुल गांधी, जर आता काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्यांच्या पुढे राहुल गांधी हा एकच पर्याय दिसतोय मला। मग उद्या राहुल गांधींच्या हातात तुम्ही देश देणार आहात का नरेंद्र मोदींच्या हातात देश देणार आहात? अरे वा, चेष्टेचा भाग वेगळा आहे, पण हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे। राहुल गांधींच्या हातात देश आपला व्यवस्थित राहील का मोदींच्या हातात आपला देश जास्त सुरक्षित आहे? दरम्यान या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय। त्यावर त्या तरुणाच्या तोंडातून खरं तेच बाहेर पडल्याच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।